नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। अपयशाच्या कारणांची यादी बनवून एखादी गोष्ट अशक्य आहे हे दाखवण्यापेक्षा यशाच्या कारणांची यादी बनवा आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्ही निश्चित पद्धतीने प्रगती करा। नेहमी त्यासाठी झपाटलेलं राहा। ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची आहे हे वाक्य आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं। हे खरंच आहे, कारण ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कल्पनाशक्ती जागृत होऊ शकते, कल्पनाशक्ती जन्म घेते, त्यावेळेस निश्चितच त्या ज्ञानाला एक विशेष असं महत्त्व प्राप्त होतं। नसेल तर ते ज्ञान फक्त खोक्यामध्ये बंदिस्त राहतं। जो खोका म्हणजे आपला मेंदू आहे, पण त्याला जर कल्पनाशक्तीची जोड दिली तर खरं म्हणजे त्याचं संधीचं किंवा सोन्यामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही। कोणतीही गोष्ट आपण ठरवलेली ती त्यावेळेस आपण मिळवू शकतो ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कल्पनाशक्ती जन्म घेईल। म्हणून मित्रांनो, कोणतीही गोष्ट घडवायची असेल तर त्या ठिकाणी कल्पनाशक्ती फार महत्त्वाची आहे। कठीण परिस्थिती असताना त्याच वेळेस जिद्दी लोकांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कल्पनाशक्ती जागृत झाली। प्रतिभान व्यक्तीची प्रतिभा त्याच वेळेस आपल्याला दिसून येते किंवा त्याच वेळेस सिद्ध होते ज्यावेळेस कठीण परिस्थिती असते। मित्रांनो, प्रत्येक इतिहासातील कोणतंही उदाहरण आठवा, तुम्हाला असं जाणवेल की त्याची प्रतिभा त्याच वेळेस जागृत झाली ज्यावेळेस ते बिकट परिस्थितीतून जात होते। मित्रांनो, एक उदाहरण आपण तुम्हाला सांगतोय, निश्चित तुम्हाला त्यावेळेस आवडेल की ज्या माणसाकडे घालायला चप्पल नव्हती, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते, पोटामध्ये घालण्यासाठी पुरेसं अन्न नव्हतं, परंतु तो व्यक्ती थांबला नाही। अशा अमेरिकेच्या एका थोर व्यक्तीची आपण गाथा या ठिकाणी उलगडतोय। त्या व्यक्तीचं नाव आहे फ्रँक वुलवर्थ। होय, फ्रँक वुलवर्थ त्या काळचा अमेरिकेतील अतिशय श्रीमंत माणूस की ज्याने आपल्या डोक्यामध्ये एक कल्पना त्या ठिकाणी पाहिली होती की मी अमेरिकेमध्ये दुकान उघडणार आणि त्या दुकानामधील प्रत्येक वस्तूची किंमत 5 सेंटपेक्षा कमी। खरं म्हणजे त्याच्या त्या काळच्या वेळेस किंवा त्याच्या त्यावेळच्या त्या काळामध्ये त्याने जगातील सुंदर अशी मोठी इमारत बांधली। मित्रांनो, ही लगेच बांधली का? तर बिलकुल नाही। किंवा त्यांच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना आली म्हणून लगेच यशस्वी झाले का? नाही। खरं यशाचं रहस्य काय असेल तर ती आहे फक्त एक कल्पना। फक्त कल्पना येऊन तो थांबला नाही, तर त्यांनी ठरवलं की याला मूर्त रूप द्यायचं म्हणून $300 उधारीवर घेऊन पहिलं दुकान त्या ठिकाणी त्याने उघडलं। मग पहिलं दुकान उघडल्यानंतर लगेच यशस्वी झाले का वुलवर्थ? तर बिलकुल नाही। तर वुलवर्थ त्यावेळेस त्यांना अनेक अपयश आले, अनेक अडचणी आल्या, पण ते डगमगले नाहीत। पहिल्या 10 वर्षामध्ये फक्त 12 दुकाने उघडली होती त्यांनी, पण कल्पना डोक्यामध्ये होती ती म्हणजे अमेरिकेतील प्रत्येक गावामध्ये दुकान उघडायचं। आणि खरं मित्रांनो, त्या वेळच्या त्यांनी त्या प्रत्येक अमेरिकेतील गावामध्ये दुकान उघडलं आणि हा रिटेल मर्चंटचा बादशाह बनले ते फ्रँक वुलवर्थ। मित्रांनो, हे फ्रँक वुलवर्थ त्या काळी फक्त अतिशय गरीबच नव्हते, तर जगण्याची परापत असणारे हे वुलवर्थ यांच्याकडे खरं म्हणजे कोणतीही गोष्ट नव्हती। म्हणून दारोदार भटकून नोकरी मागणारे हे वुलवर्थ खऱ्या अर्थानं नोकरी मागायला गेल्यानंतर सुद्धा त्यांना नाकारलं जायचं, परंतु एका ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली, तीही एका अटीवर। पहिले 3 महिने पगार नाही आणि त्यानंतर एका दिवसाला फक्त $अर्धा एवढाच तुम्हाला पगार दिला जाईल, फक्त $अर्धा। आणि कामाचे तास होते 15 तास। आणि तेच दारिद्र्य किंवा त्याच वेळेस सुचलेली कल्पनाशक्ती खऱ्या अर्थानं वुलवर्थ यांना रिटेलचा बादशाह बनवून गेले। आणि त्याची जर नीव किंवा त्याचा जर पाया असेल तर ती कल्पना होती, त्यांच्या यशाचं रहस्य असेल तर ती कल्पना होते। मित्रांनो, म्हणून कल्पनाशक्ती फार महत्त्वाची आहे ज्ञानामध्ये। त्यामुळे एखादी कल्पना सुचली असेल तर तिला मारू नका, जमेल का असं म्हणू नका, तर त्या कल्पनेवर काम करा आणि त्या कल्पनेवर काम करून उद्याच्या नव्या जगाचा स्वतःकडे काहीही नसताना आपण सुद्धा खऱ्या अर्थानं त्याचा एखाद्या कल्पनाशक्तीचा बादशाह बनण्यासाठी सतत प्रयत्न करा। आणि असा प्रयत्न करा की तुम्हाला पाहिल्यानंतर प्रत्येकाला हेवा वाटला पाहिजे, अशी तुमची प्रत्येक कल्पनाशक्ती सत्यात उतरवा। मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे शुभेच्छा देतो। धन्यवाद।